नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, नात्याची दुनिया खूप गहन आणि रहस्यमय आहे. पुरुष आपल्याला स्त्रियांच्या मनात काय आहे हे अनेकदा ओळखता येत नाही. विशेषतः प्रेमाच्या बाबतीत स्त्रिया कधी थेट शब्दात बोलत नाहीत. ते म्हणतात ना, शब्द खोटे बोलू शकतात पण डोळे आणि संकेत कधीच नाही. जेव्हा एखादी महिला तुम्हाला खरोखरच पसंत करते, तुमच्यावरती मनापासून प्रेम करते, तेव्हा ती कळत नकळत काही विशिष्ट इशारे, संकेत नक्की देते. इशारे तिच्या हृदयातून येतात आणि ते खोटे नसतात. आज आपण एका खूप खास विषयावर बोलणार आहोत. तुमच्या आजूबाजूला अशी एखादी महिला असेल जी तुमच्यासोबत वारंवार काही विशिष्ट गोष्टी करत असेल, तर सावधान. आजचा हा व्हिडिओ तुमच्या आयुष्यातल्या सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ ठरू शकतो. कोणतीही महिला आपल्या भावना इतक्या सहज कोणासमोर व्यक्त करत नाही. ती आपल्या मनातल्या गोष्टी लपवून ठेवते, कारण तिला गैरसमजाची भीती जास्त असते. त्यामुळे जेव्हा ती संकेतांच्या माध्यमातून काही गोष्टी वारंवार दाखवते, तेव्हा समजून घ्या की ती तिच्या भावना खोलवर रुजलेल्या आहेत. हे केवळ क्षणिक आकर्षण नाही, तर तुमच्यासाठी तिची तीव्र ओढ आहे. हे संकेत म्हणजे ते इशारे आहेत जे कोणत्याही महिलेचे मन तुमच्यासमोर उघड पार पडतात. मित्रांनो, जर तुम्ही हे संकेत ओळखायला आणि वाचायला शिकलात, तर तुम्ही एका सुंदर आणि सत्य नात्याला गवसणी घालू शकता. चला तर मग कोणते आहेत ते संकेत? सुरुवात करूया पहिल्या सर्वात महत्त्वाच्या संकेतापासून. संकेत नंबर 1, तुमच्यासाठी वेळ काढणे, प्रायोरिटी देणे. नात्याचा खरा आधार काय असतो? पैसा, वस्तू, दिखावा नाही. कोणत्याही नात्याचा पाया असतो मग टाईम देणे आणि प्रायोरिटी. आजच्या धावपळीच्या आणि स्पर्धेच्या जगात प्रत्येकजण व्यस्त आहे. पुरुषांची धावपळ कामासाठी, तर स्त्रियांची धावपळ नोकरी, घर, कुटुंब आणि सामाजिक जबाबदाऱ्या सांभाळण्यासाठी असते. या व्यस्ततेमध्ये आपल्याकडे इतरांसाठी वेळ नसतो. पण इथेच येतो पहिला आणि सर्वात मोठा इशारा. जर एखादी महिला तिच्या कामात, तिच्या दिनचर्येत कितीही व्यस्त असली तरी तुमच्यासाठी वारंवार मुद्दाम वेळ काढत असेल, तर हा साधा संकेत नाही. ती तुमच्यावर मनापासून भाळलेली आहे. दाखवणारा हा सर्वात ठोस पुरावा आहे. ती काय करेल? ती तुमच्या एका मेसेजलाही त्वरित उत्तर देईल. तिला तुमच्यासोबत बोलण्याची सवय नाही, तर गरज वाटेल. ती तुम्हाला विनाकारण कॉल करेल किंवा केवळ आवाज ऐकण्यासाठी. कामाच्या वेळेत किंवा विकेंडला ती स्वतःहून भेटूया का, किंवा तुम्ही आज इकडे मोकळे आहात का, किंवा असा आग्रह धरेल. हे सर्व काय दर्शवते? हे दर्शवते की तुम्ही आता तिच्या प्राधान्य यादीत सर्वात वरच्या स्थानावर आहात. तुमच्याशिवाय इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा तिला तुमच्यासोबत घालवलेला वेळ अधिक महत्त्वाचा वाटायला लागला आहे. तुमच्यासोबत केवळ गप्पा मारणार नाही, तर तुमच्या आयुष्यातील छोट्या छोट्या गोष्टी शेअर करेल. अगदी आज काय खाल्लंपासून ते आयुष्यातील मोठ्या निर्णयावर ती तुमचं मत विचारेल. तुम्हाला मिस करत असल्याचं सांगेल आणि तुमच्याशी बोलून तिला खूप छान, सकारात्मक वाटत असल्याचं वारंवार ती व्यक्त करते. विचार करा मित्रांनो, हा वेळ हा प्रत्येकाच्या जीवनातील सर्वात मौसमी आणि मौल्यवान घटक आहे. जेव्हा एखादी महिला तुम्हाला हा मौल्यवान घटक देत आहे, तेव्हा याचा अर्थ स्पष्ट आहे की ती तुमच्यावरती विश्वास ठेवते आणि तुम्हाला तिच्या जीवनाचा एक अपरिहार्य भाग बनवू इच्छित आहे. संकेत 100% सिद्ध करतात की ती महिला तुमच्यावरती प्रेम करत आहे. तुमच्यासाठी वेळ देणे म्हणजे तुमच्यासाठी तिचे हृदय उघडे आहे. मित्रांनो, ही स्त्री आणि पुरुषांच्या यांच्यात एक मूलभूत फरक असतो. पुरुषांचं लक्ष साधारणपणे मोठ्या गोष्टींवर, बिग पिक्चरवर असतं आणि स्त्रिया बारीक सारीक गोष्टींकडे दुर्लक्ष करत नाहीत. त्या उत्तम निरीक्षक असतात आणि ज्या व्यक्तीवर त्यांच्या मनापासून प्रेम असते, त्यांच्यासाठी त्यांची निरीक्षण क्षमता कैक पटीने वाढते. दुसरा संकेत मित्रांनो, तुमच्या आयुष्यातल्या प्रत्येक लहान गोष्टींची काळजी घेणे, लहान लहान आठवणी ठेवणे. जर एखादी महिला तुमच्याबद्दल अशा गोष्टी आठवत असेल ज्या तुम्ही स्वतः विसरला असाल, तर हा खूप मोठा संकेत आहे. उदाहरणार्थ, महिन्यापूर्वी बोललेला तुम्हाला तुमचा आवडता रंग कोणता, हे तुमचा आवडता पदार्थ कोणता, ही लहानपणी घडलेली एखादी गोष्ट जी तुम्ही सहज बोलून गेला होता, ती तुमच्या लक्षात नसेल पण तिला आठवतं. किंवा तुम्ही एकदा बोलला, मला कॉफीत साखर कमी लागते, किंवा मी रात्री 9 नंतर काही खात नाही, आणि ती तुमच्यासोबत वागताना, तुमच्यासाठी काही करताना या गोष्टी कटाक्षाने लक्षात ठेवते आणि त्यानुसार वागते. हे कशाचं लक्षण आहे? याचा अर्थ काय आहे? ती तुमच्या प्रत्येक हालचालीवर, तुमच्या प्रत्येक शब्दांवर विचार करत आहे मित्रांनो. आणि ती फक्त तुम्हाला ऐकत नाहीये, तर ती तुमच्या हृदयात साठवत आहे.
यापेक्षाही महत्त्वाचे संकेत म्हणजे तुमच्या मूडमधील बदल ओळखणे. तुम्ही खूप आनंदी आहात, तो तुमच्या डोळ्यातील थोडी उदासी तुम्ही ठीक आहे सांगता, पण तुमच्या डोळ्यात थकवा आहे की तुमच्या चेहऱ्यावरती बघून, बॉडी लँग्वेजकडे बघून लगेच ओळखत असेल तर विचारेल, तुम्ही खरोखर ठीक आहात का? मला वाटत नाही, काहीतरी त्रास आहे. तर ती तुमची केवळ मैत्रीण नाही, ती तुम्हाला फक्त बघत नाही, तर ती तुम्हाला अनुभवत आहे. ती तुमच्या आत डोकावत आहे, तुमच्यासाठी इमोशनल इंटेलिजन्स वापरत आहे. हे संकेत स्पष्टपणे दर्शवतात की तिने तुम्हाला तिच्या भावनांमध्ये, तिच्या विचारांमध्ये एक खास जागा दिली आहे. ती तुमच्या सुखदुःखात, तुमच्या आवडीनिवडी, तुमच्या समस्या आणि तिच्या जीवनाचा अविभाज्य भाग मानू लागली आहे. ती केवळ तुमची काळजी घेत नाहीये, तर तुम्हाला समर्पित झाली आहे. मित्रांनो, अनेक पुरुष या इशाऱ्यांकडे दुर्लक्ष करतात आणि याला सामान्य मैत्री समजतात. पण लक्षात ठेवा, महिला प्रत्येक पुरुषाला इतका सन्मान, इतकं प्राधान्य आणि इतकं समर्पण कधीच देत नाहीत. हे फक्त त्याच पुरुषासाठी असतं ज्याने तिच्या हृदयात सर्वात खोल कप्प्यातला स्पर्श केला आहे. जेव्हा तुम्ही तिच्यासाठी इतके महत्त्वाचे बनता, तेव्हाच ती तुमच्यासाठी डिटेल्सची काळजी घेते. ती तिच्या संकेतांचा आदर करा, कारण हे संकेत सिद्ध करतात की ती प्रेमात अडकली आहे. आता वेळ आहे तिसरा संकेत. मित्रांनो, सर्वात मोठा इशारा जाणून घेण्याचा. हा इशारा पाहिल्यानंतर तुम्हाला कोणतीही शंका राहणार नाही की तिचं प्रेम किती खरं आहे. आता आपण प्रेमाच्या संकेतांच्या प्रवासातील सर्वात महत्त्वाच्या आणि सर्वात खोल इशाऱ्याकडे वळत आहोत. जर तुम्ही पहिल्या 2 संकेतांमध्ये काही शंका ठेवली असेल, तर तिसरा संकेत तुमची शंका नक्की दूर करेल. तिसरा संकेत म्हणजे तुमच्यासोबत कम्फर्टेबल आणि निश्चित असणे. जेव्हा एखादी महिला तुमच्यावरती मनापासून प्रेम करते, तेव्हा एक अद्भुत गोष्ट घडते. ती तुमच्यासमोर तिचा खोटा मुखवटा काढून टाकते. बघा मित्रांनो, समाजात, कामाच्या ठिकाणी, कुटुंबात प्रत्येक महिलेला एक विशिष्ट इमेज जपावी लागते. तिला सतत स्वतःला सिद्ध करावं लागतं, स्वतःला कठोर, समजूतदार आणि परफेक्ट दाखवावं लागतं. पण जेव्हा ती तुमच्या प्रेमात पडते, तेव्हा ही इमेज हळूहळू गळून पडते. मित्रांनो, तुमच्यासमोर ती खुलून हसेल, अगदी लहान मुलासारखं, तिला कसलीही भीती वाटणार नाही. ती तुमच्यासमोर इतकी इनोसंट आणि निष्पाप दिसेल, जणू ती जगातील सर्वात सुरक्षित ठिकाणी आहे. तुमच्या उपस्थितीत तिला दुसऱ्या कोणत्याही जगाची पर्वा वाटणार नाही. ती फक्त ती असेल. सर्वात महत्त्वाचं म्हणजे ती तिच्या मनातले सिक्रेट्स, तिच्या आयुष्यातल्या कमकुवत बाजू आणि तिच्या सगळ्या लहान-सहान चुका तुमच्यासोबत शेअर करेल. काय हे दर्शवते? हे दर्शवते तिने तुमच्यावर अतूट विश्वास ठेवला आहे. एका महिलेसाठी पुरुषावर सहज असणे आणि आपले राज उघड करणे ही तिची सर्वात मोठी शक्ती आणि कमजोरी दोन्ही आहे. ती हे जाणून आहे की तुम्ही तिचा न्याय करणार नाही, तिला हसणार नाही किंवा तिच्या कमकुवतपणाचा गैरफायदा घेणार नाही. याचा अर्थ तिने तुम्हाला केवळ प्रियकर म्हणून नाही, तर तिचं सर्वात सुरक्षित ठिकाण मानलं आहे. ती तुमच्यासोबत असताना स्वतःला पूर्णपणे सुरक्षित मानते. तिला तुमच्या उपस्थितीत स्वतःच्या मनाची, शरीराची आणि विचारांची काळजी करण्याची गरज वाटत नाही. हे सर्वात मोठं प्रमाण आहे की ती तुमच्यावरती पूर्णपणे फिदा झालेली आहे. कारण जेव्हा 2 व्यक्तींच्या हृदयामध्ये असा विश्वास, निश्चितपणा येतो, तेव्हा तिथे प्रेमाची सर्वात घट्ट आणि खोलवरची दरी बांधली जाते. हा संकेत तिच्या प्रेमाच्या, समर्पणाची आणि विश्वासाची सर्वात मोठी घोषणा आहे. जर तुम्हाला तिच्यासोबत बोलताना किंवा भेटताना तिच्या संकेतांमध्ये हा नैसर्गिकपणा दिसला, तर समजून घ्या की तुम्ही तिचं हृदय जिंकलं आहे. मित्रांनो, कोणत्याही नात्यात एक्सपेक्टन्स खूप महत्त्वाची असते. एखादी महिला तुमच्यावरती मनापासून प्रेम करते हे दर्शवणारा चौथा आणि अत्यंत महत्त्वाचा संकेत म्हणजे ती तुमच्या कुटुंबाला आणि मित्रांना महत्त्व देते. मित्रांना महत्त्व देते, तुमच्या आयुष्यातल्या व्यक्तींना महत्त्व देते. याचा अर्थ काय? याचा अर्थ ती केवळ तुम्हाला स्वीकारत नाही आहे, तर तुमच्या संपूर्ण जगाला स्वीकारत आहे. जेव्हा ती तुमच्या प्रेमात पडते, तेव्हा तुमच्या आयुष्यात असलेल्या लोकांबद्दल ती आपोआप उत्सुक असते आणि सकारात्मक बनते. ती तुमच्या आईवडिलांना भेटायला उत्सुक असते, त्यांच्या आवडीनिवडी विचारेल किंवा तुमच्या लहान भावंडांची काळजी घेईल. जर ती तुमच्याशी मित्रांशी सहजपणे मिसळत असेल, त्यांच्या गप्पांमध्ये सहभागी होत असेल आणि तुमच्या मित्रांच्या अडचणींमध्ये मदत करण्यासाठी तयार होत असेल, तर हा एक मोठा संकेत आहे की ती केवळ तुम्हाला खुश करण्यासाठी करत नाही, तर तिला तुमच्या आयुष्याचा एक भाग बनून राहायचं आहे. तिला तुमच्या इनर सर्कलमध्ये स्थान मिळवायचं
घालवायचा आहे. एखाद्या महिलेला ज्या पुरुषाबद्दल गंभीर वाटत नाही, त्याच्या कुटुंबाशी किंवा मित्रांशी ती कधीही संबंध वाढवत नाही. जेव्हा ती तुमच्या जवळच्या लोकांशी आपलेपणाने वागते, त्यांच्याबद्दल आदर दाखवते आणि त्यांची काळजी घेते, तेव्हा समजून घ्या की ती तुमच्या आयुष्यात दीर्घकाळ टिकून राहण्यासाठी आली आहे. तुमचे मित्रमंडळ आणि कुटुंब हे तुमचे आरसे आहेत. जर तिला तुमचा आरसा आवडला असेल तर ती तुमच्यावर पूर्णपणे फिदा झाली आहे, कारण तिला माहीत आहे की तिच्या भविष्यात या लोकांनाही महत्त्वाचे स्थान असणार आहे. आणि आता शेवटचा आणि खूप मॅच्युअर संकेत आहे, जे केवळ आकर्षण नाही तर खोल आणि प्रेमाची काळजी दर्शवतो. हाच आहे तो 5वा संकेत. ती तुमच्या चांगल्यासाठी तुम्हाला चॅलेंज देते किंवा तुमच्या चुका दाखवून देते. बघा, जे लोक केवळ तुमचा टाइमपास करायला येतात ना, ते नेहमी तुमच्या होमध्ये हो मिळवतात. त्यांना तुमचा विकास आणि तुमचं भविष्य यांच्याशी काहीही घेणं देणं नसतं. ते फक्त तुम्हाला खुश ठेवण्याचा प्रयत्न करतात. पण जी महिला तुमच्यावर मनापासून प्रेम करते, ती नेहमी तुम्हाला तुम्ही जसे आहात तसे त्यापेक्षा उत्तम बनवण्यासाठी मदत करते. जर तुम्ही एखादी चूक करत असाल किंवा तुमचा वेळ फालतू गोष्टींवर वाया घालवत असाल, तर ती तुम्हाला गोड शब्दात टोकेल किंवा त्या चुकीच्या निर्णयाबद्दल तुम्हाला विचार करायला लावेल. ती तुमच्या आळसावर टीका करेल आणि तुम्हाला तुमची स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रोत्साहन देईल. तुमची वाईट सवयींवर ती नेहमी बोटं दाखवेल आणि उदाहरणार्थ, तुम्ही रोज व्यायाम करायला पाहिजे, या नोकरीत तुमचं भविष्य नाही, तुम्ही तयारी करा. तुम्हाला हे क्षणिक दुःख देईल, पण लक्षात ठेवा, ज्या व्यक्तीला तुमच्या भविष्याची काळजी वाटते तीच व्यक्ती तुम्हाला चॅलेंज देते. हे प्रेम नाही तर काळजी आहे. हे दर्शवते की तिला तुमच्यावर विश्वास आहे आणि ती तुमच्या क्षमतांना ओळखते. जेव्हा एखादी महिला तुमच्या विरोधात जाऊन, जगाच्या विरोधात जाऊन तुमच्या चांगल्यासाठी तुम्हाला प्रोत्साहन देते आणि सुधारण्यास सांगते, तेव्हा समजून जा की ती तुमच्या प्रेमात पूर्णपणे बुडाली आहे. हे केवळ भावना नाही तर तुमच्या जीवनाची जबाबदारी घेते. मित्रांनो, आज आपण या प्रेमाचे 5 संकेत पाहिले आहात. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत नक्की शेअर करा. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद आणि असं आपल्या चॅनलला भरभरून सपोर्ट करा, अशी तुम्हा सर्वांना अगदी मी मनापासून कळकळीची विनंती करते.